नमस्कार मंडळी. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशी एक व्यक्ती नेमकी असते जी आपल्याला फारशी उपयोगी नसते, पण तिचं अस्तित्व असणं हे आपल्यासाठी महत्वाचं असतं. आणि त्या व्यक्तीची दखल आपण वारंवार घेत असतो. महाराष्ट्राच्या राजकारणात पण तेच आहे. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष मनसे यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे का, तर निश्चित त्यांची गुणवत्ता सिद्ध झालेली आहे. त्यांनी म्हणजे राज ठाकरेंनी आपले 13 आमदार निवडून आणले होते, पण ते 2009 ची गोष्ट. त्यानंतर राज ठाकरे यांना तसा करिश्मा दाखवता आला नाही. पण म्हणून राज ठाकरे यांचं महाराष्ट्रातील राजकारणातील अस्तित्व हे संपलेलं नाही. ते जास्तीत जास्त ठळक आणि उजळ होत चाललेलं आहे. राज ठाकरे यांनी मोदींबाबत एक चांगली भूमिका सुरुवातीला घेतली होती. आणि त्यावेळेस विरोधी पक्ष म्हणजे भाजपचा विरोधी पक्ष जो होता तो राज ठाकरे यांच्या विरोधात होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी मोदींच्या विरोधात भूमिका घेतली. तेव्हा भाजप, शिवसेना हे पारंपरिक हिंदुत्ववादी पक्ष राज ठाकरेंच्या विरोधात गेले. पण शरद पवार काँग्रेस हे राज ठाकरेंच्या जवळ आले. तिथेही राज ठाकरे यांचं अस्तित्व होतं. राज ठाकरे यांची विधानसभेतील ताकद काय होती? नगण्य होती. पण तरीही राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्वाचे खेळाडू होते आणि आहेत. आजही तसंच झालेलं आहे मित्रांनो. 2024च्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर ठेपलेल्या आहेत, येऊन ठेपल्या आहेत आणि सगळ्यांच्या नजरा या राज ठाकरे यांच्याकडे लागलेल्या आहेत. आणि त्यामुळे अगदी कोणीही कितीही काही बोलत असलं तरीही राज ठाकरे यांना महत्व दिलं जातंय. राज ठाकरे यांचा पक्ष संपलाय हे सांगणारे राज ठाकरेंवर जेव्हा टीका करतात तेव्हा समजून जायचं की राज ठाकरेंपासून त्यांना भय वाटतंय. राज ठाकरे दुपारी 2-2 वाजेपर्यंत झोपून राहतात हे सांगणारे ज्या वेळेस राज ठाकरेंवर टीका करतात तेव्हा त्यांच्या मनातही राज ठाकरे यांच्याबद्दल भय असतं. राज ठाकरे यांनी क्रिएटिव्ह काही केलं नाही किंवा त्यांच्या पक्षाने क्रिएटिव्ह काही केलं नसलं तरी तो पक्ष हा आपल्याला राजकारणात विशेषतः निवडणुकीत हानिकारक ठरू शकतो हे सगळ्या राजकीय नेत्यांना पक्क ठाऊक आहे. आणि त्यामुळे राज ठाकरे जे बोलतात त्यावरून वादळ उठत असतं, किंबहुना वादळ उठवलं जातं. कारण एका बाजूला राज ठाकरे यांचं महत्व कमी करणं, तर दुसऱ्या बाजूला आपलं महत्व वाढवताना राज ठाकरेंपासून असलेला धोका किंवा मनसेपासून असलेला धोका हा अप्रत्यक्षरित्या दाखवणं हे त्यामागचं गणित असतं. राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते धाराशिवला गेले होते. त्यावेळेस मराठा आंदोलकांनी तिथे आंदोलन केलं. राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. अगदी साधं सोपं असं कोणालाही वाटेल हे गणित आहे, पण नाहीये मित्रांनो. हे साधं सोपं गणित नाहीये. हे वेगळंच समीकरण आहे. कारण धाराशिव येथे त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आरक्षण, महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. पण का गरज नाही हेही त्यांनी सांगितलं की हे जे परप्रांतीय लोंढे इकडे येत आहेत ते बेसिकली भूमिपुत्रांची नोकरी हिरावून घेत आहेत आणि तिकडे कायदा करा. तो कायदा झाला तर भूमिपुत्रांना न्याय मिळेल. पण त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि केवळ आरक्षणाला विरोध एवढंच म्हटलं गेलं. तसं राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष यांनी आरक्षणाला कुठल्याच पाठिंबा दिलेला नव्हता. राज ठाकरे
किंवा बाळासाहेब ठाकरे असतील, पूर्वीची शिवसेना, त्यांनी सांगितलं, वारंवार सांगितलं की जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे, त्यांना द्या. आता आर्थिकदृष्ट्या मागास हे सगळ्याच वर्गात आहेत. ते मराठा समाजात आहेत, ते ओबीसी मध्ये आहेत, ते SC ST मध्ये आहेत. त्यांना आरक्षण द्या, कारण आरक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यांचा सामाजिक स्तर वाढला पाहिजे, त्यांना आर्थिक सुबत्ता किंवा स्थैर्य आलं पाहिजे. आणि यात राज ठाकरेंचं काहीही चुकलेलं नव्हतं. पण मित्रांनो, मराठा आंदोलक तिथे धडकले. आता या मागे नेमका कोणाचा ब्रेन असू शकतो याचा विचार करा मित्र. कारण त्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले होते की महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी. आणि त्यानंतर बरोबर हे आंदोलक तिथे धडकले आणि त्यांनी त्या हॉटेलमध्ये गोंधळ घातला. राज ठाकरेंना चर्चा करायची होती, पण या मराठा आरक्षणवाल्यांना चर्चा करायची नव्हती. जरांगे स्टाईल, आम्ही म्हणतो तेच खरं, ते तिथे झालं. मंडळी, राज ठाकरे बोलले पवारांविरोधात आणि लगेच मराठा आरक्षणवाले तिथे धडकले. हे यामागचं समीकरण आहे, ते त्यामागचं समीकरण आहे. आणि ते समीकरण हे महाराष्ट्रात कायम राहणार, कारण राज ठाकरे जे बोलतात आणि त्यांचा मनसे सैनिक जे करतो याला निश्चितच महाराष्ट्रात जागा आहे. आणि अनेक गोरगरीब यांच्या मनातले प्रश्न, यांना सतावणारे प्रश्न राज ठाकरे मांडत असतात. त्याही पेक्षा राज ठाकरे यांच्याकडे आज ताकद आहे आणि या ताकदीला सगळेजण घाबरतायत. आता तर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव भगिनी मातांनो, हे वाक्य जे शिवसेनेच्या व्यासपीठावरून, म्हणजे आताच्या उबाटा सेनेच्या व्यासपीठावरून कधीतरी ऐकायला मिळायचं, ते आता राज ठाकरे बोलतायत. आणि त्यामुळे जो जो हिंदुत्ववादी तरुण आहे किंवा ज्याला ज्याला मुस्लिम दहशतवादाचा धोका कळतोय, तो सगळा राज ठाकरेंकडे वळतोय. आणि हे अक्षरशः वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही कळतंय. आणि म्हणूनच त्यांनी राज ठाकरे यांना टाळा लावण्याची भाषा केली. म्हणजेच काय तर मित्रांनो, प्रकाश आंबेडकर यांनाही राज ठाकरे यांचं महाराष्ट्रातील राजकारणातील अस्तित्व हे मान्य आहे. आणि ते अस्तित्व ही सगळी मंडळी अगदी मनापासून जपतायत आणि हे राज ठाकरे यांचं यश आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की ऑल आईज ऑन राज ठाकरे. सगळ्यांच्या नजरा या राज ठाकरे यांच्याकडे लागलेल्या आहेत. राज ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकं काय करणार किंवा काय करू शकतात हे सगळ्यांनाच जाणून घेण्याची उत्सुकता आहे. बघू मित्रांनो, आता विधानसभा निवडणुकीचं घोडं मैदान काय लांब राहिलेलं नाहीये. लवकरच आपल्याला ते कळेल. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.